सांगलीचे आमदार सुजितदादा गाडगीळ यांनी माधवनगरमधील व्यापाऱ्यांची भेट घेतली। यावेळी चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे धीम्या गतीने चालू असणारे काम आणि जुना बुधगाव रोडवरील रेल्वे पुलाचे चालू होणारे काम यामुळे माधवनगरमधील व्यापाऱ्यांवर येणाऱ्या समस्या आणि अडचणी आमदार गाडगीळ यांनी जाणून घेतलेत। चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचे सध्या काम चालू असून सांगलीकडे जाण्याचा सरळ मार्ग बंद आहे। याचा विपरीत फरक माधवनगरमधील व्यापाऱ्यांवर होताना दिसत आहे। नेहमी दुकानांच्या मध्ये ग्राहकांचे चहेलपहेल असणारे माधवनगरमधील व्यापारी सध्या ग्राहक कधी येणार आणि व्यापार कधी होणार याच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत। यातच जुना बुधगाव रोडवरील रेल्वे पुलाचं काम चालू होणार आणि सांगलीकडे जाण्याचा दुसरा मार्ग बंद होणार म्हणजे माधवनगरमधील पूर्णच व्यापार ठप्प होण्याची परिस्थिती ओढवली। अशा बिकट परिस्थितीमध्ये आमदार सुजितदादा गाडगीळ यांनी माधवनगरमधील व्यापारी वर्गांची बैठक घेतली। रेल्वे पुलाच्या कामामुळे रस्ता बंद होण्यामुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी, त्यांचं नुकसान आमदार गाडगीळ यांनी जाणून घेतले। व्यापारी आणि आमदार गाडगीळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली। यावेळी आमदार गाडगीळ यांनी माधवनगर सांगली रोडवरील चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच हे काम पूर्ण होईपर्यंत पंचशील नगर येथील रस्त्याचे काम सुरू होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। या बैठकीला व्यापारी असोसिएशनचे प्रदीप बोथरा, उमेश विचारे, भाजप शहर प्रमुख मनजितभाऊ पाटील, राजू आवटी, योगेश देसाई, माधवनगर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख किरण पवार यांसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।